श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1167. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये नारद मुनींनी भगवंताची केलेली स्तुती याचं अत्यंत विस्तारपूर्वक चिंतन बघितलं. नारद मुनींनी केवळ शाब्दिक स्तुती केलेली नाहीये. हा केवळ लौकिकाचा प्रांत नाही. ही स्तुती हृदयाला विशेष आनंद देणारी आहे. गाव न लगे राम कल कीर्ती सदा नवीन, नित्य नवीन असलेली ही स्तुती देवर्षींनी गायलेली आहे. त्या स्तुतीमध्ये देवर्षींचा स्वतःचा अनुभव आहे. देवर्षी त्या प्रत्येक स्तुतीच्या मागे दडलेलं रहस्यच जणू काही स्वतः अनुभवतायत. आणि त्यामुळे सज्जनो, आपण देखील 2 कथा विस्तारांमध्ये जवळजवळ तासभर या स्तुतीचं चिंतन केलं. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये देखील केवढे बदल झालेले आहेत. आपल्या कल्पनेच्या पलीकडं रामाने आपल्याला कसं सुखी केलेलं आहे, या सर्व गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या जीवनाशी स्पर्श करून पाहिल्या. अशा या प्रभू रामचंद्रांचं नाम देखील आज या कलियुगात तेच कार्य करत आहे जे त्रेतायुगात या प्रभू रामचंद्रांच्या सगुण साकार रूपाने केलं. असे हे भगवंताचं नाम देवर्षी नारद रूपी सद्गुरूंनी या ब्रह्मचैतन्यांनी आम्हाला अत्यंत सहजतेने मुखापर्यंत आणून दिलेलं आहे. अशा नामाला आपण शरण जावं आणि प्रभू रामचंद्र या नामावतारामधून आपल्याला कशा पद्धतीने सांभाळतात याचा आपणच आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्यावा. असं हे देवर्षी नारदांनी गायलेल्या स्तुतीचं मर्म. तत्पश्चात देवर्षी ब्रह्मलोकामध्ये निघून जातात आणि गोस्वामीजी प्रभू रामचंद्रांच्या या सगुण चरित्राला एक स्वल्प विराम देत आपल्याला कैलासावरती ज्या महादेव पार्वतीच्या संवादातून ही कथा सुरू झाली त्या संवादामध्ये आजच्या चौपायांमधून घेऊन जातात. गोस्वामीजी गातायत, गिरिजा सुनहु बिसद यह कथा, मैं सब कही मोरी मति जथा, रामचरित सत कोटि अपारा, श्रुति सारदान बरने पारा, राम अनंत अनंत गुणानी, जन्म कर्म अनंत नामानी, जलसी गर महिरज गनी जाही, रघुपति चरितन बरनी सिराही, बिमल कथा हरिपद दायनी, भगति होई सुनियन पायनी, उमा कहिऊं सब कथा सुहाई, जो भुसुंडी खगपति ही सुनाई, कछुक राम गुण कहे हूँ बखानी, अब का कहो सो कहूँ भवानी, सुनी शुभ कथा उमा हर्षानी, बोली अति विनीत मृदुबानी, धन्य धन्य मैं धन्य पुरारी, सुनेउ राम गुण भव भयहारी.
तुम्हरी कृपा कृपायतन, अब कृत कृत्य न मोह, जानेऊ राम प्रताप प्रभु, चिदानंद संदोह। नाथ तवानन ससी स्रवत, कथा सुधार रघुबीर। श्रवण पुटनि मन पान करी, नहीं अघात मति धीर। सियावर रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्रांच्या या सगुण रूपाला देवर्षींनी मनापासून एकदा हृदयामध्ये धारण केलं. जणू काही या शोभेच्या समुद्रालाच नारद आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. सज्जनो, या सगुण रूपाचं हे अंतिम दर्शन देवर्षींना मिळालेलं आहे. आणि तत्पश्चात महादेवजी जी माता पार्वतीला ही कथा सांगतायत. बघा, आपल्याला त्यासाठी थेट बालकांडामध्ये जावं लागेल, जिथं कैलास पर्वतावरती महादेवाने माता पार्वतीच्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या निमित्ताने या रामकथेच्या प्रवाही अमृतरूपी असलेल्या कथेला सांगायला सुरुवात केली. माता पार्वतीला ही अत्यंत सविस्तरपणे कथा महादेवाने सांगितली आहे. गोस्वामीजी म्हणतात की गिरिजा सुनहु बिसद यह कथा. गोस्वामीजींचे शब्द महादेवाच्या वाणीमधून की गिरिजे ऐक, मी ही कथा तुला अत्यंत विस्तारपूर्वक सांगितली आहे. परंतु ही विस्तारपूर्वक सांगत असताना देखील मला काही गोष्टी तुला या कथेच्या निमित्ताने विशद कराव्याशा वाटतात. पहिली गोष्ट आहे, मैं सब कही मोरी मती जथा. मी ही कथा जशी माझी बुद्धी होती त्या पद्धतीने विस्तारपूर्वक सांगितली. सज्जनो, महादेवाने जणू काही रामकथा सांगणाऱ्या प्रवक्त्याचे हे नियमच आपल्याला या सर्व चौपायांच्या आधाराने सांगायला सुरुवात केली आहे. माझी जशी बुद्धी होती, या वाक्याचा अर्थ काय आहे लौकिक व्यासपीठासाठी? पहिली गोष्ट, कथा ही ज्या व्यासपीठावरून सांगितली जाते ती व्यासपीठाची शक्ती आहे महादेव. प्रत्येकाच्या बुद्धीचा जी जशी धारणा आहे त्याप्रमाणे महादेवाच्या कथेला तो आपल्या बुद्धीच्या धारणेच्या आधाराने जनमानसामध्ये सांगत असतो. त्यामुळे मुख्य विचार हा महादेवाचा आहे. जशी एखादी महानगरपालिकेच्या नळावर बादली भरायला ठेवली आणि जर ती फाटकी असेल, छिद्र असेल, तर त्यामधून पाणी पाझरून जातं, परंतु थोडंसं का होईना पाणी घरापर्यंत येतच. आणि त्या पाण्याच्या आधाराने जशी आपण गुजराण करतो त्याप्रमाणे जरी एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये महादेवाचा हा भाव पूर्णपणे धारण करता आला नाही तरी देखील त्याच्याकडून जे सांगितलं जाईल हे सगळं काही त्या महादेवाचं उच्छिष्ट आहे. त्यामुळं सज्जनो, व्यासपीठावरती कोणाची स्तुती किंवा कोणाची निंदा श्रोत्यांनी कधी करू नये. जी कथा जशी आहे त्याला अत्यंत आदरपूर्वक ऐकणं, कारण ती कथा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष हनुमंत आहे. जी कथा ही महादेवाचं उच्छिष्ट आहे, अशा या व्यासपीठाच्या निमित्ताने प्रत्यक्ष जणू काही महादेव आपल्याशी संवाद करतोय. हा जर आपल्या अंतःकरणात आपण भाव ठेवला तर आपण कधीच या महादेवाच्या विधानाचा उपमर्द आपल्याकडून करणार नाही. दुसरी गोष्ट आहे की व्यासपीठाने कधीही अट्टहास करू नये, फार आग्रही राहू नये. एखाद्या विधानाचा पाठपुरावा करत असताना आतताईपणा करू नये, कारण
त्या विधानाचा जो अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे, त्याच विधानाचा दुसरा अर्थ दुसऱ्याला त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे कळालेला आहे. त्यामुळं आपण एक लक्षात घ्यावं की या रामकथेच्या चौपायांचा अर्थ प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार महादेव देतोय. एखाद्याला पूर्ण लाडू मिळेल, एखाद्याला अर्धा, एखाद्याला 4 बुंदीचे दाणे मिळतील, परंतु तो प्रसाद आहे. त्यामुळं आपण केवळ आपल्याला हा चांगला बुंदीचा लाडू मिळालेला आहे म्हणून या रामकथेच्या प्रवक्त्याने कधीही मद धारण करू नये, दुसऱ्याच्या मताचं खंडन करू नये. ठीक आहे, आपल्याला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर हात जोडून मौन धारण करावं, परंतु त्या कथेच्या विषयी आपण मनामध्ये उगीचच भेदभाव करत चिंतन करू नये. कारण ज्याची जशी बुद्धी आहे, ज्याच्यावरती जेवढी गुरुकृपा आहे, त्याप्रमाणे महादेवाची असलेली ही शुद्ध कथा सांगण्याचं ते व्यासपीठ एक निमित्त होत असतं. तिसरी गोष्ट आहे की कदाचित आपल्या वाचनामध्ये एखादी गोष्ट आली नसेल किंवा आपल्या आजपर्यंतच्या श्रवणामध्ये एखादी रामकथा आली नसेल, तर आपण ही गोष्ट रामायणामध्ये नाहीच असं एक प्रकारे कथेच्या आधाराने समोरच्या व्यक्तीच्या विश्वासाला कुठेतरी तडा देणारी विधानं करत असतो. नेमकं रामायण हे कोणाचं श्रेष्ठ मानायचं? वाल्मिकींनी रामायण लिहिलंच, परंतु तेच वाल्मिकी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन त्या त्या काळातल्या लोकांच्या धारणेनुसार तेच रामायण परत लिहितात. जेव्हा रामरक्षा स्तोत्रामध्ये देखील आपण नित्य म्हणतो की रामाचं हे चरित्र कसं आहे, शतकोटी प्रविस्तरम आहे, अनंत कोटी पद्धतीने हे रामायण सांगितलं गेलंय, गायलं गेलंय. कारण प्रत्येक कल्पामध्ये, प्रत्येक युगामध्ये राम हा वेगवेगळ्या पद्धतीने जन्माला येतो. प्रत्यक्ष महादेव देखील जेव्हा म्हणतो की इदमिथ्यम, अशा पद्धतीने रामायणामध्ये आपल्याला रामजन्माचं कारण सांगता येऊ शकत नाही. तेव्हा आपल्यासारखी कोण व्यक्ती आहे की नेमकं याच कारणांमुळे राम जन्माला आला हे एवढं ठामपणे सांगू शकेल? बघा, आपल्या उत्तर भारतामध्ये जर गेला तर वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील याच 2 रामायणांच्या आधाराने कथा सांगितली जाते. नाथांच्या भावार्थ रामायणाचा देखील अनेक मंडळी अभ्यास करत असतात. परंतु जर आपण दक्षिणेकडे गेलो तर वेगवेगळ्या प्रकारची रामायण दक्षिणेच्या देखील दिशेने लिहिली गेलेली आहेत. हे तर केवळ भारतभूमी पुरतं झालं. आपण साऊथ ईस्ट म्हणजे ज्याला दक्षिण पूर्व या एशियन कंट्रीज आहेत त्यांच्याकडे जर गेलो तर तिथं वेगळ्या पद्धतीचं रामायण लिहिलं गेलेलं आहे. इंडोनेशियामध्ये रामायण आहे, थायलंडमध्ये रामाची स्तुती गायली जाते. हे सगळे बर्मा किंवा अजूनही जे देश आहेत जे आता बुद्ध म्हणून स्वतःला एका वेगळ्या अस्तित्वाच्या आधाराने दाखवायचा प्रयत्न करतात, या सगळ्यांचं ओरिजिन, या सगळ्यांचं मूळ रामायण आहे. आणि त्या प्रत्येक रामायणामध्ये त्या त्या व्यक्तीला तो राम जसा अनुभूतीला आला त्या त्या श्रद्धेने त्याने त्या रामाचं वर्णन केलेलं आहे. मग यामध्ये कुठल्या रामायणाला बरोबर म्हणायचं आणि कुठल्या रामायणाला चुकीचं म्हणायचं? रामचरित शतकोटी अपारा, अशा या शतकोटी प्रविस्तरम असलेल्या रामायणाचं महत्व प्रत्यक्ष श्रुती आणि शारदा सुद्धा वर्णन करू शकत नाहीत. जिथं प्रत्यक्ष भगवंताचा निश्वास असलेले वेद देखील ज्याच्या या देहामधून प्रगटतात, ते देखील वेद हाच नेमका राम आहे हे सांगू शकत नाही. ठीक आहे, ते भगवंताच्या अतिशय जवळ जातील, परंतु नेमकं हेच आहे हे उत्तर देण्यामध्ये वेद आणि प्रत्यक्ष माता सरस्वती देखील आपलं सामर्थ्य चालवू शकत नाही. तिथं आपल्यासारखे सामान्य जीव एखाद्या प्रवक्त्याला अनुभूतीला आलेल्या रामाच्या बद्दल खंडन कसं करू शकतील? आणि त्यामुळं महादेवाने देखील
माता पार्वतीला अतिशय सुंदर पद्धतीने आपण जे काही आतापर्यंत सांगितलेलं आहे तेच रामायण आहे असं नसून यामध्ये अनंत प्रवाह आहेत. प्रत्येक प्रवाह जो तुमच्या प्रारब्धाने तुमच्या समोर येईल त्याचा आपण स्वीकार करावा. मग याचा एक आणखीन वेगळा असा अर्थ होऊ शकतो की आपण रामायणाचा अभ्यास करायचा म्हणजे मग एवढ्या सगळ्या समग्र शास्त्रांचा अभ्यास करायचा का? हे प्रत्येक रामायण आपण वाचलं पाहिजे का? सज्जनो, माझा अनुभव असा आहे की जर तुम्ही अनेक रामायण वाचत असाल परंतु जर तुमची निष्ठा दृढ झाली नसेल, जी मी ही भूमिका तुम्हाला सांगितली की सगळी रामायण ही त्या लेखकाच्या अनुभूतीला आलेली आहेत आणि त्यामुळे ती सत्यच आहेत, परंतु ती आपल्या अनुभूतीला आली नाहीत. म्हणून काय होतं, आमच्या तुलसी रामायणाच्याच कथेमध्ये अनेक वाल्मिकी रामायणाचे देखील श्रोते आहेत आणि मग ते बऱ्याचदा मनामध्ये विचार करत राहतात की वाल्मिकी विसरले की काय लिहायला आहे, का गोस्वामी तुलसीदासांनी वाल्मिकी रामायणापेक्षा देखील काही वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केलाय. हे मतमतांतर लेखकांच्या अंतःकरणात नाही. कारण गोस्वामीजींनी तर पहिल्यांदा सगळ्यांना हात जोडून विनंती केली, प्रणाम केला की मी काही रामकथा लिहिण्या इतका निष्णात नाही, माझं काव्य अत्यंत सुमार दर्जाचे, माझी भाषा ग्राम्य आहे, मला अमृताची तहान लागलेली आहे, परंतु माझी पात्रता तर ताक देखील कमवण्याची नाही, हे स्वतः गोस्वामीजींनी मान्य केलं. लेखकाच्या अंतःकरणामध्ये या समांतर रामायणाच्या विषयी कुठलेही संशय नसतात, परंतु आमच्यासारखे हे वरवर सगळं वाचन करणारे, अभ्यास करणारी लोक मात्र उगीचच आकांड तांडवामध्ये पडतात की या रामायणामध्ये मी असं वाचले, त्या रामायणामध्ये मी तसं वाचले, त्या रामायणामध्ये असं लिहिलेलं आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. मग अशा वेळेला काय करावं सज्जनो? मी फार सामान्य मनुष्य, मी तुम्हाला काय सांगू, परंतु मला जे अनुभवाला आलं ते मी आपल्याला सांगतो की तुम्ही एका रामायणावरती परिपूर्णतेने विश्वास ठेवा, बस. जरी सगळी रामायण श्रेष्ठ असली तरी आपल्याला जर गुरुनी तुलसी रामायण दिलंय तर तेवढं आपल्यासाठी पुरेसं आहे. जर दिल तर तो तेवढा एकच ग्रंथ दिल, अन्यथा 100 ग्रंथ वाचूनही आपल्या पाब्यात काहीच मिळणार नाही. मी नेहमी एक सूत्र सांगतो की एक ग्रंथ, एक मंत्र आणि एक संत, हेच आपण आपल्या जीवनामध्ये प्रमाण ठेवावं. सगळे जरी बरोबर असले तरी सगळ्यांच्याकडे जाऊन तेच मिळणार आहे जे एकाकडून मिळणार आहे. मग कशाला हे श्रम घ्यायचे? आणि गुरुशी जेवढं आपण तादात्म्य पाहाल तेवढं हे सगळं इतकं प्रफुल्लित होत जातं, त्याचा विस्तार एवढा सुंदर होत जातो की आता तुम्हीच राम कथेचे श्रोते या गोष्टीचं प्रमाण आहात की बघा, माझा काही फारसा अभ्यास नाही, मी तुलसी रामायण देखील पूर्णपणे नीट वाचू शकत नाही किंवा सांगू शकत नाही किंवा त्याच्यातल्या मला काही चौपायांचं विशेष पाठांतर नाही मी, आणि हे अत्यंत सत्य सांगतो, विनम्रतेने सांगतो. यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलाही स्वतःचा मोठेपण सांगण्याचा भाव नाही. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की मी केवळ या एका ग्रंथावरती आधारित आहे. बरं, माझं त्याची फार जास्त पारायण झालीत असंही देखील नाहीये, परंतु तरी देखील हे रामायण तुम्हाला का ऐकावं असं वाटतं? यामध्ये रवींद्र पाठक नावाच्या व्यक्तीची काही जादू नाही. जर माझ्याकडून काही झालंच असेल, त्यांच्या कृपेने जर काही घडलं असेल, तर मी त्या ब्रह्मचैतन्यांना घट्ट धरून राहिलो. म्हटलं द्याल तर तुम्हीच द्याल, सांगाल तर तुम्हीच सांगाल. आणि त्या एका सद्गुरूच्या चरणांनी जगातल्या सर्व शास्त्रांची गंगा जणू काही या माझ्या सहज ओबडधोबड वाणीमध्ये उतरवली आणि जणू काही ते शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी माझं निमित्त केलं. हे सगळं त्यांचं आहे. त्या एकाशी मी अत्यंत समग्र होण्याचा प्रयत्न केला, त्याचं हे फळ आहे, त्याचा हा विस्तार आहे. अन्यथा आपण सामान्य जीव कुठं 1100-1200 दिवस एखाद्या ग्रंथाचं चिंतन सांगू शकणार, तेही एवढ्या सविस्तरपणे.
त्यामुळे सज्जनो, खूप मोठा घास घेण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा एक छोटासा ग्रंथ, मी म्हणतो ग्रंथ देखील नाही, ग्रंथातला एखादा सोपान, एखादं व्यक्तित्व, एखादा प्रसंग, सोडा एखादी चौपाई मनापासून जर आपण आळवत राहिला तर तेवढी एक चिंगारी तुमच्या हृदयातल्या अंधकाराला दूर करणारा प्रकाश निर्माण करू शकते. आणि हे होतं, हे घडतं, हा विश्वास ठेवा. ठीक आहे, हा मार्ग कदाचित खूप संथ असेल, परंतु हा सुनिश्चित मार्ग आहे जो तुम्हाला पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे फार वाचन करण्यापेक्षा थोडंसं वाचन करून त्याचं चिंतन मनन, आपल्या गुरुला वारंवार त्याच्याबद्दल विचारून आणि त्याच्यामधून जो बोध आलेला आहे त्याप्रमाणे प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न करत करत आपण आपल्या जीवनाला दिशा द्यावी. बघा, अशा या शतकोटी अपार पसरलेल्या रामायणाला बुद्धीच्या आधाराने भरून घेण्याचा प्रयत्न करू नये. कारण हे चरित्र नाही, हे प्रत्यक्ष व्यक्तित्व आहे. प्रभू रामचंद्र हे अनंत आहेत आणि त्यांचे गुण देखील अनंत आहेत. समर्थांच्या मनोबोधातला श्लोक डोळ्यासमोर येतो. श्लोकाचे शब्द तर स्पष्टपणे अंतःकरणात आठवत नाहीत, परंतु 126 क्रमांकाचा श्लोक आहे. भगवंत अनेक लीला अवतार धारण करतो. वेगवेगळ्या प्रकारचे हा भगवंत व्यक्तिरेखा घेऊन स्वतःच प्रगटतो. अहो, आता 2 दिवसापूर्वी आपल्या सर्वांच्या लाडक्या गान कोकिळा ज्यांना म्हणता येईल अशा लता मंगेशकर आपल्या या इहलोकाची यात्रा संपून निघून गेल्या. परंतु माग केवढा प्रचंड संगीताचा वारसा त्यांनी ठेवलेला आहे. आपल्याला काय वाटतं, हे सामान्य व्यक्तीचं कार्य असेल का? पूज्य बापू त्यांच्या एका कथेमध्ये म्हणाले होते की जिथं जिथं म्हणून विलक्षण कलेची अनुभूती येते ती सगळी लोक कैलासावरून आलेली असतात या भूलोकावरती. ते महादेवाचे अत्यंत प्रिय असे गण आहेत, ज्या या वेगवेगळ्या प्रकारच्या कला घेऊन तुमच्या आमच्यामध्ये फिरत असतात. आम्हाला तर ती व्यक्तीच वाटते. त्या व्यक्तीच्या आधारानेच आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करत राहतो. मग त्यांच्यातले दोष देखील आपण बघू, त्यांचं कौतुक देखील करू, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर मात्र हळहळ लागून राहते. हा भगवंत लीला अवतारी आहे, वेगवेगळ्या रूपांमध्ये येतो. मला आठवतं या श्लोकाचं मनोबोधाचं चिंतन मी सांगत असताना लता मंगेशकर, APJ अब्दुल कलाम, हे उत्तम क्रिकेटपटू, या सगळ्यांची आठवण त्या श्लोकाच्या आधाराने केली होती. कारण हे सगळे भगवंताचे वेगवेगळे अंशात्मक अवतारच आहेत. जिथं जिथं म्हणून वैशिष्ट्य आहे. समर्थांनी दासबोधात म्हटलेलंच आहे की जिथं आपल्याला असं काहीतरी हृदयाला स्पर्श करणार दर्शन होतं, हे सगळं सद्गुरूचं अधिष्ठान आहे. असा हा श्रीराम अनंत आहे. हे केवळ शब्दांच्या आधाराने बोलून चालणार नाही. तो श्रीराम अनंत गुणांनी संपन्न आहे हे देखील शब्दांच्या आधाराने बोलून चालणार नाही. त्याचं आम्हाला दर्शन घेता यायला पाहिजे, आणि दर्शन आपल्या अवतीभोवती आहे. आपण म्हणाल, अहो एवढा जवळ राम आहे, मग आम्हाला का दिसत नाही? सज्जनो, डोळ्यावरचा या षड्रिपूंचा गॉगल काढून तर बघा. कधी एखाद्या सुंदर कलेला निर्मळ अंतःकरणाने त्याचं कौतुक करण्याचा तर प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारचा मत्सर मनात न ठेवता एखाद्याच्या विषयी अंतःकरणापासून त्याला दाद द्यायला तर शिका. बघा, तो रामराया तुम्हाला या समाजाच्या प्रत्येक स्तरावरती दिसू लागेल. अहो, एखादा सुंदर रस्त्यावरती खेळ दाखवणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील तुम्हाला रामाचं दर्शन होऊन जाईल. ते लोकलमध्ये देखील बघा, अनेकदा भीक मागण्याच्या निमित्ताने गायन करणारी लोक येतात. काय सुंदर गात असतात, आंधळे असतात, पेटीवरून हात फिरवता फिरवता
अशा काही सुंदर ताना, अशा काही सुंदर जागा घेतात की जो कानसेन आहे ना, तो देखील दाद देऊन जातो, वा काय नेमकी जागा पकडली आहे. हे सगळं अलौकिक सौंदर्य या सृष्टीमध्ये जेव्हा आपण त्या व्यक्तित्वाच्या बाह्यांगाची किंमत शून्य करून बघतो ना, तेव्हाच आम्हाला हा अनंत रूपाने नटलेला राम दिसू लागतो. राम अनंत अनंत गुणानी. तुम्ही आम्ही प्रत्येक जण राम आहोत सज्जनो. आम्ही जीव नाही. आमच्यामध्ये जे जे काही सुंदर आहे ते सगळं त्या रामाने आम्हाला ती त्याच्या गुणधर्माचं दर्शन दाखवण्यासाठी दिलेली संधी आहे. किती सोपं आहे ना आत्मदर्शन. बस हा मी आणि तूचा गॉगल डोळ्यावरून काढून टाकला, या षडविकारांना तिलांजली दिली की सगळ्या सृष्टीमध्ये भरलेला राम आपल्याला दिसू लागतो. मग तुम्ही चिमणं पाखरं देखील जे घरटं ज्या पद्धतीने बांधत असतात ना, त्यांचं असलेलं हे अभियांत्रिकी शास्त्र जेव्हा बघाल तेव्हा म्हणाल, अहो सिव्हिल इंजिनिअरिंगला हे का नाही शिकवत? कशा पद्धतीने घर बांधायचं, कशा पद्धतीने त्यामध्ये आपल्या पिल्लांचं रक्षण करायचं, सर्पांपासून, मांजरींपासून, कसं पानांमध्ये त्याला दडवून ठेवायचं, हे सगळं गुणविशेष या सृष्टीमधले या पशुपक्ष्यांमधून, या मनुष्यामधून आपल्याला जेव्हा दिसू लागतात, तोच राम आहे. राम अनंत अनंत गुणांनी, अनंत गुणांनी तो संपन्न आहे. मग तो एखाद्या गाण्यामध्ये प्रगटेल, एखाद्या चित्रामध्ये दिसेल, एखाद्या सुंदर नृत्यामध्ये तो आढळेल, एखाद्या सुंदर साहित्यामध्ये तो सापडेल. अहो सोडा, एखाद्याच्या अत्यंत सहजतेने वागण्यामध्ये तो दिसेल, एखाद्याच्या निर्मळ अंतःकरणामध्ये आपल्याला दिसेल, एखाद्याच्या अत्यंत बालसुलभ वृत्तीमध्ये आपल्याला दिसेल, एखाद्याच्या प्रामाणिकतेमध्ये दिसेल. कुठं नाहीये राम, सर्वत्र तो भरून उरलेला आहे. अशा या अनंत गुणांनी संपन्न असलेला राम महादेव माता पार्वतीला सांगतोय की मी कसं त्याचं वर्णन करू, कुठपर्यंत करू. त्या रामाचे अनंत जन्म आहेत, अनंत कर्म आहेत, अनंत नाम आहेत. बघा किती अद्भुत सूत्र महादेव पार्वतीला सांगतायत की तो अनंत जन्मांनी भरलेला आहे. म्हणजे त्रेतायुगात दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारा राम तर प्रत्येक युगात जन्माला येतोच, परंतु तोच राम अंशात्मक पातळीवरती प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात आहे. किती जीव जन्माला येत आहेत, राम रूपाने जन्माला येतात, परंतु जसं राजकारणामध्ये पक्षांतर होतं त्याप्रमाणे आत्मस्वरूप असूनही देहबुद्धीचा पक्ष हे सगळेजण घेतात आणि त्यामुळे आपल्याच हृदयातल्या रामाला विसरून जातात. तुम्ही आम्ही सगळेच जण राम आहोत आणि मग तोच राम अनंत कर्मांनी देखील नटतो. मला एकदा गोंदवल्याच्या एका अधिकारी व्यक्तीने, सहज आमची चर्चा चालली होती, ते म्हणाले, अरे तुझं कौतुकच आहे बाबा, काय फॅक्टरी पण चालवतो, इकडं प्रवचनांना देखील वेळ देतो आणि प्रवचन करताना असं वाटणारच नाही की याची काही इंडस्ट्री वगैरे असेल. मी म्हटलं आता काय महाराजांना सांगतो बाबा, एकच काहीतरी द्या. यावरती ते एक विराम घेऊन थोडेसे गांभीर्याने मला म्हणाले की महाराजांना देखील देहात असताना कारखाना टाकायचा होता ना, तो साखर कारखाना टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर म्हणाले नको बाबा ती साखर आपल्याला. महाराज देखील ती इच्छा तुझ्याद्वारे पूर्ण करून घेत आहेत, त्यांना देखील बघायचे कसं असतं हा कारखाना चालवण्याचे कष्ट, काय करावं लागतं. खरोखर असा विचार केला की लक्षात येतं की अरे कोण आहोत आपण. तोच राम वेगवेगळ्या कर्मांच्या आधाराने देखील नटलेला आहे. मग हे केवळ माझ्या बाबतीतच लागू पडत नाही बरं का. एखाद्या गृहिणीच्या सुंदर पक्वान्नांमध्ये देखील तो राम आपली इच्छा पूर्ण करून घेत असतो की मला तो बघायचा आहे ग पदार्थ खाऊन, म्हणून तो त्या रूपाने देखील तिथं नटून येतो. आणि असा हा राम वेगवेगळ्या नामांच्या आधाराने देखील येतो. म्हणून श्री महाराज म्हणतात की ज्याला प्रत्येक ध्वनीमध्ये नाम ऐकू येतं त्याची तयारी काही औरच असते. तुमच्या प्रत्येकाच्या नामामध्ये राम भरलेला आहे, कारण तुमच्या असलेल्या अस्तित्वाचा जो आनंद आहे त्याचं नाव राम आहे. त्यामुळे जन्म, कर्म आणि नाम देखील
रामाची अनंत आहेत. राम अनंत अनंत गुणानी, जन्म कर्म अनंत नामानी. अनंत नामांनी हा नटलेला राम सज्जनो, महादेव माता पार्वतीला अत्यंत महत्वाची सूत्र सांगतोय. त्याचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.